फुडाफुडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे एकाच कार्यक्रमात. मात्र चव्हाणांसोबत बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक. डोंबिवलीमधील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनावेळी शिंदे चव्हाण एकत्र. डोंबिवलीमधील कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिंदेंचं कौतुक. 2022 मध्ये शिंदे सरकार आलं, त्यानंतर स्थगितीच्या कामांना सुरुवात. डोंबिवलीमधल्या बॅनरवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये झुंपली. रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरती शिंदेंच्या सेनेकडून बॅनर. मतांसाठी खेळ दाखवणारे खूप पण कामानं मन जिंकणारा एकच अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आणि त्यानंतर काही वेळातच अज्ञातांनी शिवसेनेचा बॅनर काढला. कल्याण डोंबिवलीमध्ये कितीही राजकारण होऊ दे, आपण विकासाचं राजकारण करायला हवं. श्रीकांत शिंदे यांचं रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच वक्तव्य. तर कल्याण डोंबिवलीचा आम्हाला विकास करायचा आहे. फुडाफुडीच्या राजकारणानंतर श्रीकांत शिंदे यांचा टोला. केडीएमसीवरती महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आमचे प्रयत्न. खासदार श्रीकांत शिंदे यांची ही प्रतिक्रिया. शेवटी बाप तो बाप असतो. शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कोकणाचा विकास झाला नसता. उदय सामंत यांचं वक्तव्य. तर शिंदेंनी स्वतःच्या ताकदीवरती 2.5 वर्षांमध्ये विकास कामं आणली. सामंतांकडून शिंदेंचं कौतुक. तुम मुझे कब तक रोकोगे, शेरोशायरीतून श्रीकांत शिंदेंचा इशारा. माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं. विकासाचं राजकारण करा. श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाण यांच्यासमोर हे वक्तव्य. डोंबिवलीमधल्या निधीवरून एकनाथ शिंदे यांच्यासमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये झुंपली. फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरती डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात झाली. श्रीकांत शिंदे यांचं उत्तर. महायुतीमध्ये विसंवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवीण दरेकर यांचं मंत्री शंभूराज देसाई यांना प्रत्युत्तर. कुणामुळे कुणाचा फायदा झाला हे काढण्याची वेळ नाही. दरेकरांकडून सामंजस्याची भूमिका. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजप सत्तेत. शंभूराज देसाई यांचं मोठं विधान. राज्यातले इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानं चालतात. लोढा यांच्या विधानामुळे महायुतीत खटके. उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार होतोय. मीरा भाईंदर या ठिकाणच्या शाकाहारी आणि मांसाहारी वादावरून राधाकृष्ण विखेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावरती शिवसेनेने नेहमीच राजकारण केलं. विखेंची ही टीका. कोल्हापुरात आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार. बैठकीत निर्णय. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढणार. चंद्रकांत पाटील, राजेश क्षीरसागर यांच्यातील बैठकीत हा निर्णय. ठाकरेंच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांचा शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या विकास म्हात्रे यांच्या कार्यालयाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. उद्घाटनाच्या वेळी विकास म्हात्रे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही. बाबासाहेबांचं संविधान उद्ध्वस्त करायचं म्हणून 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडली. मंदिर तोडून बाबरी मशीद बांधल्याचा पुरावा कोर्टाला मिळाला नाही. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचं हे वक्तव्य. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवरती मजार बांधल्याचा नितेश राणे यांचा भाषणावेळी आरोप. चरोली या ठिकाणच्या गट क्रमांक 414 या ठिकाणी अधिकृतपणे मजार बांधल्याचा आरोप. या संदर्भात 4 जून 2025 रोजी चिंचवड देवस्थान ट्रस्टने पिंपरी चिंचवड महापालिकेला तक्रार केल्याची माहिती. पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे यांच्यावरील हल्ला प्रकरणामध्ये मेहबूब शेख यांचा आरोप. हल्ला करणारे आरोपी आष्टीच्या दिशेने पळाले. सुरेश धस यांचं नाव घेऊ नका असं पोलीस सांगतात. मेहबूब शेख यांचं हे वक्तव्य. मुंबईमधल्या काळा चौकी जिजामातानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विकासकामुळे आता गेल्या 30 वर्षांपासून रखडला. न्याय मागण्यांसाठी युवा संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते आणि महिला रहिवाशांचं आमरण उपोषण सुरू. उपोषणास्थळी जात असताना प्रवीण दरेकर आणि स्थानिक आमदार अजय चौधरी यांची आंदोलकांसोबत संवाद आहे. जळगावच्या धरण गावामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा खडा पहारा. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी कार्यकर्त्यांना 4-4 तासांचे शिफ्ट. मंडप टाकून शेकोट्या पेटवून ईव्हीएमवरती वॉच. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेच्या स्ट्रॉंग रूममधील ईव्हीएम उघडण्यात आल्याचा अजित पवार यांच्या उमेदवाराचा आरोप. स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये सील फुटल्याची अफवा पसरली, त्यामुळे राडा. पोलिसांनी सीलबंद असलेले ईव्हीएम मशीन दाखवत उमेदवाराची समजूतही काढली. ठाकरे बंधू एकत्र आल्यास उद्धव ठाकरे यांचं नुकसान. आमचं कोणतंही नुकसान होणार नाही. अबू आझमी यांचं वक्तव्य. समाजवादी पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावरती लढणार अशी भूमिका. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांची 2 दिवसांमध्ये महत्त्वाच्या बैठकीची शक्यता. महायुतीमध्ये एकमेकांना प्रवेश न देण्यावरून होणार चर्चा. महसूल मंत्री बावनकुळे यांची सुलेखा कुंभारे यांना 5 कोटींची नुकसान भरपाईची नोटीस. खोटे बदनामीकारक आरोप मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा. 15 दिवसांमध्ये बिनशर्त सार्वजनिक माफी मागण्याची मागणी. तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्रांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवरती भव्य डोम उभारला जाणार होता. भाजपला तपोवनाची जागा अगदी साफ करून टाकायची आहे. तपोवनामध्ये नेमका साधुग्राम का? हा साधूंचा नाही तर टीडीआर आणि खजिन्यांचा खेळ तर नाही ना? ट्विट करत आदित्य ठाकरे यांचा हा सवाल.
तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसेचं आंदोलन. अमेय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार आंदोलनामध्ये सहभागी. पार्थ पवार यांना माफ करता आणि झाडांना का करत नाही, अमेय खोपकर यांचा हा सवाल. महाकुंभ मेळावा 12 वर्षांनी होतो. थोडीशी वृक्षतोड होते, मौज मजेसाठी होत नाही. व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरती काही चालू असतं. मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया. काही झालं तरी हिंदुत्वाबाबत तडजोड करणार नाही. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी मंत्रालयात बसलेत. वक्फ कायद्यावरून नितेश राणे यांची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये माझं नाव, राणेंचं वक्तव्य. कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्यानं घेणार. साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधूरामची जागा भाडेतत्वावर घेण्याचा निश्चित. दर अंतिम केल्यानंतर जागा मालकांसोबत भाडेपट्टी करारनामा केला जाणार. हैदराबादच्या राजमुद्री या ठिकाणानं नाशिक शहरामध्ये झाडं लावण्यासाठी झाडं आणली जाणार. गिरीश महाजन यांनी हैदराबादच्या राजमुद्रीमध्ये जाऊन झाडांची निवड केली. जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा निर्णय. अभिनेता सोनू सूदच्या कुटुंबाला देखील इंडिगोचा बसला फटका. सोनू सूदची इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं केलं आवाहन. इंडिगोच्या खोळंब्यामुळे हैदराबाद विमानतळावरती 2 दिवसांपासून अडकलेले नागपूरचे प्रवासी आक्रमक. त्रस्त प्रवाशांकडून इंडिगो एअरलाइन्स विरोधात इंडिगो मुर्दाबादच्या घोषणा. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा खोळंबा झाला. त्यानंतर मध्य रेल्वेकडून अतिरिक्त 14 विशेष ट्रेन सोडण्यात आल्या. मडगाव, नागपूर, बंगळुरू, लखनौ, गोरखपूर, दिल्लीवरून रेल्वे धावणार. चेन्नई विमानतळावरती काल रात्रीपर्यंतची इंडिगोची 48 उड्डाणं रद्द. परिणामी मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू, कोइंबतूर, अहमदाबाद, विशाखापट्टणम, अंदमान, लखनौ, पुणे आणि गुवाहाटी या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती याचा परिणाम. दक्षिण मध्य रेल्वेकडून 4 विशेष गाड्या. हैदराबादहून चेन्नई, मुंबई आणि कोलकाताकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांचं नियोजन. रेल्वेकडून निवेदनही जारी. इंडिगोच्या फ्लाईट रद्दचा विद्यार्थिनीला बसला फटका. माझी परीक्षा आहे, 6 महिने माझं वाया जाणार. विद्यार्थिनीचा संताप व्यक्त. मला पैसे नको, काही व्यवस्था करून मला पाठवा. तुमच्यामुळे माझं नुकसान होईल. विद्यार्थिनीचा आक्रोश. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून भारतातील प्रवासासाठी दर निश्चित. सर्व विमान कंपन्यांना ठरवून दिलेल्या किमतीतच तिकीट दर हे घ्यावे लागणार. वाढत्या विमान तिकिटाला आळा घालण्यासाठी सरकारचा निर्णय. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना हटवलं जाणार. इंडिगो एअरलाइन्सवरती मोठा दंड देखील लावला जाणार. विमानं रद्द झाल्यानं केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत. काल नागरी उड्डाण मंत्री आणि इंडिगो अधिकाऱ्यांची झाली बैठक. इंडिगोचं विमान रद्द झालं त्यानंतर तिकिटाचे पूर्ण पैसे मिळणार. ज्या पेमेंट मोडनं पेमेंट झालंय त्यानुसार रिफंड मिळणार. 5 डिसेंबर ते 15 डिसेंबरची रद्द झालेल्या फ्लाईट्स आणि रिशेड्यूलवरती पूर्ण सूट असेल. अहमदाबाद विमानतळावरती एका महिला प्रवाशाला रडू कोसळलं. इंडिगोची विमान उड्डाण रद्द होताच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील थोडक्यात वाचले. एका आईस्क्रीम सेंटरच्या उद्घाटनाला गेल्यानंतर या ठिकाणी गॅसचे फुग्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीनं अचानक पेट घेतला. पुण्याच्या चंदननगर या परिसरामध्ये 2 तरुणांवरती 5 ते 6 जणांकडून चाकूने हल्ला. हल्ल्यामध्ये लखन वाघमारे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती. हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. बीडमधल्या धुळे सोलापूर महामार्गावरती चालत्या बसवरती चढून प्रवाशांच्या बॅगा चोरल्याचा व्हिडिओ समोर. 5 चोरट्यांनी धूम स्टाईलने चोरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल. बीड पोलिसांकडून रोड रॉबरी करणाऱ्या टोळीचा शोध सुरू. नांदेडच्या अर्धापूरमध्ये वाळूच्या डंपर पकडल्यानं तलाठ्याकडून तहसीलदाराला मारहाण. महादेव पिंपळगाव गावामध्ये अवैध वाळू वाहतुकीवरती कारवाई दरम्यान घटना घडली. तलाठ्याकडून मारहाण झाल्याचा अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांचा आरोप. बेळगाव या ठिकाणच्या निपाणीमध्ये एका घरावरती चोरट्यांकडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न. गस्त घालणाऱ्या पोलिसांमुळे प्रयत्न फसला. चोरट्यांनी पोलिसांना पाहून धूम ठोकली. मात्र चोरटे समोर असताना रायफलधारी पोलीस काहीसा घाबरून मागे हटल्याचा व्हिडिओ समोर आला. पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन दरोडेखोर पसार.